असं स्पष्टीकरण मंत्री अदिती तटकरे यांनी दिलंय। लाडकी बहीण योजनेबद्दल बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आलेली असून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नाही तर तुम्ही महत्त्वाच्या अपडेटपासून लांब राहाल। पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आज गुरुवार मतदानाचा दिवस असल्याने जानेवारी महिन्याचे देखील 1500 रुपये सोडल्याची माहिती महिला व बाल विकास खात्याने आत्ताच पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी आजच मतदानाच्या दिवशी बहिणींच्या बँक खात्यावरती जानेवारीचा हप्ता जमा करण्यास सुरुवात केलेली आहे। आजच्या आज गुरुवारी सर्व पात्र बहिणींच्याच बँक खात्यावरती हे पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे। आता बघा, डीबीटीचे 3 टप्पे आहेत। पहिला टप्पा सकाळी आणि दुसरा टप्पा दुपारी आणि तिसरा टप्पा म्हणजेच रात्री, असं 3 टप्प्यांमध्ये पैशांचं वितरण होत असते। गेल्या 2 दिवसांच्या आधी तुम्हाला डिसेंबरचा हप्ता देण्यात आलेला होता आणि महत्त्वाचं म्हणजे आज सुद्धा तशाच प्रकारे हप्त्यांचं वितरण होणार आहे। पैसे जमा झाल्याचा मेसेज या 11 जिल्ह्यातील बहिणींना आता पाहायला मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, कसलीच चिंता करू नका, सर्व बहिणींनी बिंदास राहायचंय। यामध्ये आता तुमच्या तालुक्यामध्ये केव्हा पैसे येणार आहेत आणि तुमच्या गावामध्ये केव्हा पैसे येणार आहेत सर्व माहिती एकनाथ शिंदे यांनी सांगितलेली आहे। एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही जे काही लाडक्या बहिणींना वचन देतो, शब्द देतो ते आम्ही 100% पाहतो आणि त्यांनी बोलल्याप्रमाणेच आज बहिणींना पैशांचं वितरण। एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांशी बोलताना म्हणाले, इथून पुढे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 1 तारखेलाच हप्ता येणार, अशा प्रकारचा विश्वास त्यांनी सांगितलेला आहे। आज गुरुवार आहे आणि मतदानाचा दिवस आहे। मतदान कार्ड काढलेल्या प्रत्येक लाडक्या बहिणींना हा हप्ता जमा होणार आहे। मतदानाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर पैशांचं वाटप आता सुरू करण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे हे पैसे कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। कोणकोणत्या लाडक्या बहिणींना जानेवारीच्या 1500 रुपये मिळणार आहेत, कारण तुम्हाला सुद्धा माहित आहे सर्वच लाडक्या बहिणींना पैसे जमा करण्याचा निर्णय जर घेतला तर सरकारला परवडणार नाही। त्यामुळे ठराविकच लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून होत असतं। मग ठराविक लाडक्या बहिणी कोणत्या, तर सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले फक्त आणि फक्त गरजू आणि गोरगरीब महिलांनाच हा हप्ता दिला जाणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्याच बँक खात्यावरती आज पैशांचं वितरण झालंय। त्या महिलांना फक्त डिसेंबरचाच हप्ता मिळालेला होता, त्यामुळे त्या बहिणी नाराज झाल्या होत्या। त्यांना खुश करण्यासाठी अजून 4700 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून जानेवारी महिन्याचा देखील निधी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जानेवारी महिन्याचा निधी देखील 10 जिल्ह्यातील बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करल्याचं महिला व बाल विकास विभागाने सांगितलं आहे। आता पहिल्या क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना जिल्हा आणि दुसरा म्हणजे धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नांदेड जिल्ह्यात सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता पहिल्या टप्प्यांमध्ये जमा होणार आहे, असं सरकारने सांगितलेलं आहे। बहिणींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नाही तर तुम्हाला नवीन अपडेट कळणार नाही।